हाय, कसे आहात सगळे? आय होप स्वस्त आणि मस्त असाल. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर माहेरी जायचा उत्साह काही वेगळाच असतो, नाही? मीही अ, काय करू, काय नाही, कुठले कपडे घेऊ असा विचार करता करता इतके कपडे घेतले. हे माहीत असूनही की ह्यातले अर्धे कपडे न वापरताच परत येणार आहे. कारण माहेरी अ, गेल्यावर काही करायची किंवा कुठे जायची इच्छाच होत नाही. फक्त बसून गप्पा आणि खाणं हेच सुरू असतं. तुमच्यासोबतही असं होतं का? मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये चाललो आहे माझ्या माहेरी म्हणजेच अमरावतीला. इथे माझी बहीण पण ठाण्यावरून बसलेली आहे ट्रेनमध्ये आणि मी कल्याणवरून आता बसते. कितीही निवांतपणा असला तरी झोप लागतच नाही. मग म्हटलं चला, लहान असताना जसं करायचो खिडकीबाहेर बघायचो तसंच करूया. आणि बघता बघता घरी आलोसुद्धा. हे आहे माझे माहेरचं घर. मुंबईमध्ये आपल्याला अशी प्रशस्त घरं किंवा अशी प्रशस्त अंगण क्वचितच बघायला मिळतात. आणि इथली झाडं बघून तर तुम्हाला कळलंच असेल की मला झाडांचा वेळ कसं लागलं आहे. आमच्या घरी ना सगळ्यांनाच झाडं लावायची खूप आवड आहे. पण या सगळ्यांमध्ये 2 झाडं अशी आहेत ना, ते मी तुम्हाला दाखवतेच आहे. इथे बघा, ही 2 आंब्याची मोठी मोठी झाडं आहे आणि इतके आंबे लागले आहेत ना याला. आणि माझी मुलगी तर म्हणजे हे आंबे खायसाठी स्पेशल यायसाठी तिची हट्ट सुरू असतो. दशेरी आंब्याचं झाड आहे. खूप गोड आंबा आहे. तर तुम्हाला मी वरती टेरेसवर पण दाखवते कसले आंबे लागले आहे ना. हे बघा, म्हणजे आपला हात पुरेल ना असे आहेत. आपल्या मुलांचे पण हात पुरेल ते असे तोडू शकेल. आणि हा अनुभव आपल्याला जर माहेरी मिळतो आहे तर म्हणजे खरंच आपल्या मुलांसाठी असं शेतात जायचं वगैरे पण त्यांना गरज नाही आहे. घरीच त्यांना इतके आंब्याचे मोठे मोठे झाड आणि इतके आंबे आहेत ना, बस मुलं तर दिवसभर आंबेच खात असतात. आल्याबरोबर आधी आंब्याचे झाडं शूट केले आहेत. आणि इथे बघा आईने नाश्त्याला गरम गरम मेदूवडा सांबार बनवलेला. आपण कितीही मोठे झालो ना तरी आईच्या हातचं खायची सवय मात्र कधी जाणार नाही, हो ना? इथे मदर्स डेला माझ्या लहान बहिणीने घरी रव्याचा केक बनवलेला. तो आम्ही ना सगळ्या लेडीजने मिळून कट केला आणि मस्त ताव मारला. मुलांना तर रोज संध्याकाळी काही ना काही वेगळं हवं असतं, तर त्यांच्यासाठी कोल्ड कॉफी बनवते. एरवी व्यस्त असणारी मुलं उन्हाळ्यामध्ये त्यांना काय करू आणि काय नको असंच होतं. कधी बोरही होतं. तर आता त्यांचा वेळ कसा घालवायचा ह्यासाठी ना आपली कसरत नक्कीच होते. तर इथे त्यांचं खाणं पिणं झालं आहे तरी बोर होते, म्हणून मग त्यांच्यासोबत माझे पप्पा आणि माझी बहीण पत्ते खेळतात आहे. त्यांना काही वेगवेगळ्या ट्रिक्स सांगतात आहे. वर्षभराच्या बिझी रुटीनला ब्रेक देऊन जेव्हा आपण किंवा आपली मुलं आजोळी येतात तेव्हा अ, धमाल, मस्ती आणि वेगवेगळ्या खाण्याचे प्रकार ह्या सगळ्या आठवणीच तर सोबत घेऊन जातो. खाणं-पिणं जरी झालं आहे ना मुलांचं, तरी निवांतपणा कुठे आहे त्यांना? आता हे सगळं खाल्ल्यावर खूप म्हणजे कोल्ड कॉफी तर खूप आवडली, पण हे सगळं झाल्यावरही आता काय करायचं हा प्रश्न. मग त्यांना माझे पप्पा आणि माझी बहीण घेऊन जरा एक गेम खेळवत आहे पत्त्यांचा. आणि असेच त्यांचे असे इथे दिवस जातात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. सी यू.